प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तींवरती काही बंधनं आल्यानंतर अनेक मूर्तिकार जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आज ते मंत्री भरत गोगावले तसेच स्थानिक आमदार यांची भेट घेणार आहेत। आपल्यासोबत पेनमधील काही मूर्तिकार आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत की नेमकी काय त्यांची मागणी आहे, काय त्यांची नेमकी भूमिका आहे। सर, काय सांगाल, काय नेमकी तुमची मागणी आहे? प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरती काही बंधनं आलेले आहेत, त्या मूर्ती ज्या आहेत त्या बनवू नका असं देखील सांगण्यात येत आहे। तुमची नेमकी भूमिका काय आहे आणि पुढे तुमची नेमकी वाटचाल आता कशी असणार आहे? कदाचित ही चुकीची माहिती आहे तुमच्याकडं। तात्पुरतं आम्हाला बंधन दिलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही भरत गोगावले साहेबांकडे आलो, महेंद्र दलवीकडे गेलो, त्याची रवी शेठ साहेबांकडे आमची मिटिंग झाली। महाराष्ट्राची ऑल मिटिंग आमची पेणमध्ये झालेली आहे, सर्व संघटनांची। त्यानंतर आज आम्हाला भरत गोगावले साहेबांनी म्हणजे ते बोलवलेलं आहे, त्यांच्यासमोर आमची व्यथा सांगणार आहोत। ते निश्चितच प्रश्न सोडवण्याच्या स्थितीमध्ये आहेत, त्याची आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे। पण काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी देखील असं एक वक्तव्य केलं होतं की आता जर काही सारखे प्रश्न दरवर्षी उपस्थित होत असतील तर मूर्तिकारांनी देखील विचार करावा। मूर्तिकारांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवण्याऐवजी काही पर्याय निघतोय का, वेगळ्या मातीच्या मूर्त्या बनवता येईल का असं पाहावं, त्याकडे तुम्ही कसं बघता? राज ठाकरे साहेब महाराष्ट्राचे खरं म्हणजे हिंदूंचे पूर्ण नेते आहेत आणि त्यांच्या तोंडून हे असं येणं फार आम्हाला वाईट वाटतं। मागच्या वेळेला त्यांच्याबरोबर त्यांच्या बंगल्यामध्ये आम्ही सर्व मूर्तिकारांनी भेट घेतली होती, त्यावेळेला आमच्या बाजूने ते बोलले होते की प्लॅस्टरला विरोध करणं हा योग्य नाही, काहीतरी विसर्जनाची व्यवस्था सरकारने करावं असं राजसाहेब बोलले होते। आज राजसाहेब वेगळ्या पद्धतीने बोलतात, आता ते काय बोलतात काय नाही, पण आमचा विश्वास मुख्यमंत्र्यांवर आहे। कारण तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री रायगडमध्ये ज्या वेळेला आमदारकीचं प्रचार चालू होता आणि पेण नगरीमध्ये आले होते, गणपतीच्या नगरीमध्ये आले होते आणि संपूर्ण सभेमध्ये ते सांगितलं होतं की काही झाले तरी गणपतीचे धंदे तुमचे बंद होणार नाही, त्याची हमी आम्ही सर्व घेतो आणि यापुढे तुमच्या पाठीमागे आम्ही सातत्याने उभे राहू। काही पर्याय निघता येईल का त्यामधून, जे शासन म्हणतंय किंवा पालिका वगैरे सगळं म्हणतायत, काही त्यामधून पर्याय निघता येईल का? प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्याऐवजी वेगळी शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवता येईल का? तुमची आता भूमिका काय असणार जर का मागण्या मान्य नाही झाल्या तर? मी तर खरं वारंवार सांगत आहेत, आता प्रत्येक वेळी जे काही न्यूजवाले देतात त्यांना बाईट देत आहे की प्लास्टर ॲक्च्युली पर्यावरणपूरकच आहे। तुम्ही कुठल्या बेसवर प्लास्टरला तुम्ही बंदी आणता? आज प्लास्टरचे आपल्या पूर्ण देशाचे NCL रिपोर्ट म्हणजे तुम्हाला सर्वात मोठे नॅशनल केमिकल लॅब त्यांचे रिपोर्ट सांगतात की प्लास्टर पर्यावरणपूरकच आहे, त्याविरुद्ध कागदी लगदा। आता काही जण म्हणतात कागदी लगदा, कागदी लगदा 2000 NGT ने 2015लाच 2015-16 मध्येच बॅन घातलेलं आहे, कारण 5000 पट प्रदूषण करते कागदी लगदा। आणि माती झालं, मातीमध्ये पण मोठ्या प्रमाणात घटक आहेत की माती विरघळत नाही, मातीचा चिखल होतो, त्याच्यामुळे माती ही POP पेक्षा जास्त प्रदूषण करते। आता माझं तर म्हणणं असं आहे, तुम्ही POPला जोपर्यंत पर्याय देत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न करूच नका। मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अशा मोठ्या मोठ्या समस्या आहेत, सांडपाणी, JSW म्हणा, तुम्ही आमच्या ज्या रायगड जिल्ह्यामध्ये पाताळगंगा म्हणा, किंवा आता जे आपण कुर्ल्याचे जे काय गटार वगैरे बघतो यांचा तुम्ही निचरा केलात का? वर्षातनं फक्त एकदा येणाऱ्या सणावरती तुम्ही प्रदूषण म्हणून तुम्ही बंदी आणता। पूर्णपणे राज्य सरकारने याची शहानिशा करा। मी तर म्हणतो पूर्णपणे शहानिशा करा, एक साईड निर्णय देऊ नका। मूर्तिकारांची बाजू ऐका, मूर्तिकारांना समोर ठेवा, त्यांच्या समस्या बघा। आज जवळजवळ 90% लोक म्हणजे जवळजवळ लाखो लोक महाराष्ट्राच्या याच्यावर अवलंबून आहेत, त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे, पूर्ण साखलाय, त्याला कोण उद्योगधंदे देणार? तुमच्याकडे अवेलेबल आहेत का? शाडूचा तुम्हाला सांगतो महत्त्वाचा मुद्दा, शाडू म्हणता, शाडूचा फक्त एक मूर्तिकार दिवसाला एकच मूर्ती बनवतो आणि या विरुद्ध POPच्या दिवसाला 10 मूर्त्या बनतात। मागण्या कमी आहेत का शाडूच्या मातीच्या मूर्तीला? शाडूच्या मातीच्या मागण्या भरपूर कमी आहेत, शिवाय ते वाहतुकीस खूप नाजूक आहे, मोडतोड होतं। जर 100 मूर्ती मुंबईला पाठवायच्या झाल्या फक्त त्याच्यापेक्षा 30-40 मूर्त्या तुटल्या जातात आणि ते मोठ्या त्याच्यात मूर्त्या शाडूच्या होऊ शकतच नाहीत, याचा विचार आपण करावा। मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मग काय असेल सर्वांची भूमिका, सर्व मूर्तिकारांची? येणाऱ्या नेक्स्ट आठवड्यामध्ये मार्चच्या पहिल्या आम्ही आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा आमचा विचार चाललाय। तोपर्यंत आम्ही प्रत्येक आमदार खासदाराला आमच्या भेटतो, आमच्या भावना पोचवतो की जेणेकरून अधिवेशनामध्ये हा आमचा मुद्दा त्याही उठवावा आणि जे आपला महाराष्ट्रातला सण आहे गणपती उत्सव, जो आज जगामध्ये हेवा करण्यासारखा आहे, त्याला काहीतरी दाद द्यावी। नाहीतर जेव्हा शाडूच्या मातीची पूर्तता नाही झाली तर हा प्रचंड महाराष्ट्रामध्ये उद्रेक होईल। आज कोणाची भेट घेणार आहात तुम्ही? आज आम्ही महेंद्र शेठ दलवी मार्फत भरत गोगावले साहेबांची भेट घेणार आहोत। त्याने आम्हाला बोलले आहे, कारण पुढच्या येणाऱ्या 4-5 दिवसात जे अधिवेशन आहे त्यामध्ये निश्चित आम्ही तोडगा काढू, यावर आमचं भाष्य होणार। वाटतं सकारात्मक निर्णय होईल, तुम्हाला दिलासा मिळेल सर्वांना? नक्कीच।
सकारात्मक व्हायलाच पाहिजे, कारण हा मराठी माणसाच्या पोटाचा प्रश्न आहे. आणि मराठी माणसाचा पोटाचा प्रश्न असा आहे की जर गुजरातला चालू आहे प्लास्टर, हैदराबादला चालू आहे, मग महाराष्ट्रातच का? म्हणजे महाराष्ट्रामध्ये वेगळी पॉलिसी आहे का की प्लास्टर बंद म्हणून? असा का? खूप खूप धन्यवाद सर सामटूची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन नितीन करासह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.